तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून केलं आहे। आणि हा इतिहास इथल्या मनुवादी आणि संघाच्या लोकांना समजू द्यायचा नाही। त्यातीलच एक मनुवादी प्रवृत्तीचे आमदार संजय गायकवाड आहेत आणि त्यांनी प्रकाश आंबी यांना कॉलच्या माध्यमातून त्यांच्या आई बहिणींना शिव्या देऊन महापराक्रम केलेला आहे। त्यांना टपोरी शाप डिग्री प्रदान करण्यात यावी। गायकवाड यांनी 9 मिनिटात 38 शिव्या देऊन फक्त प्रकाश आंबी यांच्या आई बहिणीला शिवी दिली नाही तर मासाहेब जिजाऊ यांच्या लेकीचा अपमान केल्याचा घटनेचा वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी जाहीर निषेध केलाय। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी यानंतर जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर प्रसिद्धीसाठी आणि सोयीनुसार राजकारणासाठी केला तर बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे यांच्या नेतृत्वात संजय गायकवाड यांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन केल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान सुद्धा सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी केले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, तालुका महासचिव सुनील बोदडे, माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे, तालुका उपाध्यक्ष साहेबराव जाधव, सुदाम गवई, श्रीराम भिडे, अक्षय वाकोडे, ज्ञानेश्वर तायडे, भीमराव हेलोडे, विजय पारवे, यशवंत भगत, रामभाऊ तायडे, संतोष तिजारे, सतीश तायडे, गोपाल सोनोने, रोशन मदनकार, रमेश तायडे, राहुल वाघ, तुकाराम गटमने, सुरेश वाघोदे, भास्कर जुमडे, पिंटू पारवे, सुरेश शिरसाट, नारायण पारवे, राहुल वानखडे, आकाश कराडेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष देवाभाऊ हिवराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आज शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। खऱ्या अर्थानं बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मांडण्याचा प्रयत्न आदरणीय कॉम्रेड गोविंद पानसरे सरांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे। आणि इथल्या सो कॉल्ड हिंदुत्ववादी मनुवादी आणि संघाची चड्डी फाडण्याचं काम गोविंद पानसरे सरांनी या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून केले। आणि इथल्या काही मनुवादी प्रवृत्तीच्या संजय गायकवाड सारख्या किड्यांना मानसिक रुग्णांना ह्या गोष्टी मान्य नाहीत। शिवाजी महाराजांचा खरा इतिहास त्यांना मान्य नाही। त्यांना त्यांच्या सोयीचं राजकारण शिवाजी महाराजांच्या माध्यमातून करायचं आहे। म्हणून संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत आंबी यांना कॉल करून त्यांच्या आई बहिणींना शिव्या देण्याचं काम केलेलं आहे। हे त्यांच्या आई बहिणींना शिव्या देण्याचं काम नसून हे या महाराष्ट्रातल्या जिजाऊंच्या लेकींना शिव्या देण्याचं काम संजय गायकवाड यांनी। आणि हा संजय गायकवाड याने 9 मिनिटामध्ये 38 शिव्या देण्याचा विक्रम केलेला आहे। मी इथं आव्हान करतो की संजय गायकवाड यांना एखादी टपोरी शाप विद्यापीठाने त्यांना पदवी बहाल करण्यात यावी। आणि या संजय गायकवाडच्या मानसिकतेचा मी निषेध करतो। संजय गायकवाड एवढेच जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असतील, संजय गायकवाड एवढंच त्यांच्या नसानसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील तर यांनी बागेश्वर धामला कॉल करून त्यांचे समाचार घेतला पाहिजेत। आणि याच्या अगोदर जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जेम्स लेन म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज इज द बायोलॉजिकल सन ऑफ रामदास स्वामी, याचा सुद्धा त्यांनी निषेध केला पाहिजे। संजय गायकवाड हा फक्त प्रसिद्धीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो। संजय गायकवाड हा फक्त प्रसिद्धीसाठी हपापलेला व्यक्ती आहे। संजय गायकवाड हा टपोरी व्यक्ती आहे। याचं अर्धवट शिक्षण झालेलं आहे। याचा कुठलाही अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलण्याचा नाही। संजय गायकवाड याचा कुठलाही अधिकार शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा नाही। संजय गायकवाडला माझं आव्हान आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं वाचन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन आम्ही या चौकात करतो आहे। येणाऱ्या काळात जर शिवाजी महाराजांचा उपयोग, शिवाजी महाराजांचा नावाचा उपयोग जर राजकारणासाठी संजय गायकवाड यांनी केला तर त्यांच्या घरासमोर येऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आदरणीय देवभाऊ हिवराडे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या घरासमोर येऊन शिवाजी कोण होता हे पुस्तक आम्ही वाचल्याशिवाय राहणार नाही। एवढाच प्रसंगी आव्हान करतो आणि थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 28 एप्रिल 2026 रोजी
वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने तहसील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेल्या आठवडाभरापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पुस्तकावरून वाद निर्माण झालेला आहे त्या पुस्तकाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व राज्य कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि तालुका महासचिव, तालुका पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष यांना आदेशित केले की या पुस्तकाचं वाचन झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज हा लोकांना कळला पाहिजे. ज्या अर्थाने बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजयजी गायकवाड यांनी या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार निंदनीय आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करते आणि तमाम शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्व जनतेला खरा शिवाजी महाराज या ठिकाणी कळला पाहिजे. कारण या ठिकाणी आरएसएस मनोवादी लोक, जे विचारसरणीचे लोक आहेत, हे आपापल्या सोयीने, आपापल्या राजकारणाच्या सोयीने या ठिकाणी शिवाजी महाराजांना लोकांसमोर मांडतात. परंतु शिवाजी महाराज खरे कोण होते? या पुस्तकाचं जे शीर्षक आहे, या पुस्तकाचे ज्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली असे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 साली या पुस्तकाची निर्मिती केली आणि त्याचं प्रकाशन कोल्हापूर येथील जे आंबिले नावाचे कॉम्रेड आहेत त्यांनी या ठिकाणी त्याचं प्रकाशन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे रक्षक नसून स्वराज्याचे रक्षक होते. हे या पुस्तकामध्ये या लेखकाने मांडलेलं आहे की रयतेचे राजे कसे होते, ते मुस्लिम विरोधी कसे होते, कसे नव्हते, हा खरा इतिहास या पुस्तकामध्ये आहे. ते बहुजनांचे प्रतिपालक होते. ते कुठल्याही एका धर्माचे संस्थापक, कुठल्याही एका धर्माचे रक्षक नव्हते. ते खऱ्या अर्थानं शोषित, पीडित, वंचित सर्व समाजाचे राजे होते. म्हणून त्यांना लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपालक या वेगवेगळ्या उपाधीने या ठिकाणी उद्गारल्या जाते. म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तालुका जळगाव जामोदच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन या ठिकाणी करण्यात येत आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.